नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, आपल्या यूट्यूब सबस्क्रायबर सदस्यांपैकी एखाद्या पालकाचा एखाद्या पॅरेंटचा मुलगा जर 12वीला असेल किंवा तुमच्या नातेवाईकांमधला एखादा मुलगा हा 12वीला जर असेल आणि त्या मुलाचा जर 12वीचा पेपर कोणताही एखादा पेपर जर जळून खाक झाला असेल तर तुम्हाला काय वाटेल? त्याचा पेपर पुन्हा घेतला जाणार का? त्याला मार्क कोणत्या बेसवरती देणार? रिझल्ट वेळेवर लागणार का? या सगळ्या गोष्टींचा प्रश्न तुमच्या मनामध्ये निर्माण होणार आहे। अशीच एक घटना विरारमध्ये घडलेली आहे। नानघाट येथील एका सोसायटीमध्ये, गंगूबाई सोसायटी हे जे नाव आहे, या सोसायटीमध्ये एक शिक्षिका होती आणि त्या शिक्षिकेला पेपर तपासणीसाठी तिने पेपर घरी आणले होते आणि पेपर घरी आणल्यानंतर जो देव्हार असतो त्या देव्हाऱ्यामध्ये बल असतो, तो बलचा शॉर्ट सर्किट झाला आणि तो पेपर जे होते ते पेपर पूर्णपणे जळून खाक झालेत। आता सर्वात महत्त्वाचा विषय इकडे की जे 12वीचे पेपर किंवा 10वीचे जे पेपर असतात ते पेपर हे शाळेमध्येच चेक करायचं असतं असा नियम आहे। मग घरी पेपर का घेऊन गेले? घरी पेपर घेऊन गेल्यानंतर ते व्यवस्थित ठेवायला पाहिजे, हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा। परंतु घरी घेऊन जाण्याच्या अगोदर ते पेपर घरी घेऊन जाणं हे नियमबाह्य आहे। त्यामुळे ती शिक्षिका आणि त्या शिक्षकाला परवानगी देणारा जो मुख्याध्यापक किंवा जो प्राध्यापक असेल त्यांच्यावरती कारवाई काय असणार, असे अनेक प्रश्न तुमच्या मनामध्ये असणार आहे। जर समजा हे जे पेपर जळून खाक झालेले आहेत तर अशा विद्यार्थ्यांचं पुढे नेमकं काय होणार आहे? त्यांना मार्किंग सिस्टीम कशा पद्धतीने दिली जाणार आहे? अशा अनेक गोष्टी सर्वसामान्यांच्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये निर्माण झाला आहे। आता 12वीचा रिझल्ट हा एकाच वेळेला लावणार, बरोबर आहे? मग अशा विद्यार्थ्यांचं नेमकं काय होणार, असाही एक प्रश्न निर्माण होतोय। तर अशा ज्या शिक्षक आहेत जे पेपर घरी घेऊन जातात, पेपर चेक करतात, तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। हा मुलांचा खूप मोठा नुकसान आहे। तुम्हाला पेपर जर चेक करायचे असेल तर शाळेमध्ये पेपर चेक करायला पाहिजे, असा बोर्डाचा नियम आहे। मग त्या शिक्षकाने पेपर घरी का घेऊन गेले, असा पालकांचा संतप्त प्रश्न आहे। विद्यार्थ्यांचं होणारं नुकसान आणि बोर्डाचं होणारं नुकसान याचा जर विचार जर केला तर हे जे कृत्य आहे किंवा ही जी ॲक्टिव्हिटी जी झाली ती सर्वात चुकीची आहे। त्याच पद्धतीने खारघरमध्ये सुद्धा एक अशी घटना घडली की एक शिक्षक पेपर घरी घेऊन जात होता आणि त्या बाईकवरून 25 पेपरचा गठ्ठा डायरेक्ट खाली पडला। त्याला माहीतच नाही की ते पेपर खाली पडलेत। त्यानंतर एखाद्या समाजसेवक किंवा मनसेची जी लोकं होती त्यांनी तो पेपरचा गठ्ठा त्यांना सापडला, तर त्यावेळेस तो सगळा प्रकरण उघडकीस आला की हा जो गठ्ठा आहे हा गठ्ठासुद्धा पेपर चेक करण्यासाठी घरी घेऊन चालले होते। मग या शिक्षण विभागाला सर्वांचा एक प्रश्न आहे की पेपर शाळेमध्ये चेक केले जातात, महाविद्यालयामध्ये चेक केले जातात, ते घरी घेऊन जाण्याची गरज काय होती? हे विद्यार्थ्यांचं सर्वात मोठं नुकसान आहे। या पद्धतीने अनेक गोष्टी या अगोदरसुद्धा घडल्या असतील आणि घडतसुद्धा असतील। कारण मित्रांनो, जर समजा सोशल मीडियाच्या माध्यमातून एखादी गोष्ट पटकन आपल्याला कळते तर या बॅक साईडला सोशल मीडियावरती प्रसारित न होणाऱ्या अनेक गोष्टी असतील। काही महाविद्यालयांमध्ये असंही होतं की पेपर चेक करणारा व्यक्ती म्हणजे नियमात पेपर चेक करणारा व्यक्ती वेगळा असतो, परंतु तो रजेवर असतो। मग शाळेवरती सुद्धा जबाबदारी असते, त्या मुख्याध्यापकांवरती जबाबदारी असते की पेपर वेळेवर बोर्डाकडे तपासणी करून दिले पाहिजे। मग ते पेपर वेगळ्याच कोणत्या शिक्षकाला चेक केले जातात? कधी कधी तर विद्यार्थ्यांकडून सुद्धा चेक केलं जाऊ शकतात अशी शंका निर्माण होते। आपण ते सांगत नाही, पण असं घडू शकतं। कारण मित्रांनो, पेपर कोण चेक करतंय हे कोणालाच माहीत नाही। पेपर एखाद्या व्यक्तीच्या नावाने आले, पेपर चेक करून गेले, परंतु त्याच व्यक्तीने ते पेपर चेक केलेत का? कारण मित्रांनो, जर घरी पेपर चेक करायला गेल्यानंतर ते पेपर नेमकं कोण चेक करतंय असा प्रश्न निर्माण होतो। कदाचित ते जर पेपर शाळेमध्ये जर चेक केले, महाविद्यालयामध्ये चेक केले, कॉलेजमध्ये जर चेक केले, तर ते पेपर तो शिक्षक चेक करतोय असं प्राध्यापक लक्ष ठेवून असतो किंवा CCTV वगैरे असतात, या सगळ्या गोष्टी असतात। पण ते जर पेपर घरी जर गेले तर घरचा कोणता व्यक्ती ते पेपर चेक करतोय हा सर्वात मोठा प्रश्न आहे। मग विद्यार्थ्यांनी जर अभ्यास करून असून त्या विद्यार्थ्याला कमी मार्क का पडतात? गुणवत्ता यादी ही कमी का होते? किंवा कदाचित एखादा विद्यार्थी हा नापास होऊ शकतो परंतु तो चांगल्या मार्काने पास होतो। अशा अनेक गोष्टी या ठिकाणी घडत आहेत। मग हे कुठेतरी थांबलं पाहिजे। शिक्षण क्षेत्र असं आहे की ते पारदर्शक असलं पाहिजे, विद्यार्थ्यांचं भविष्य त्याच्यावर अवलंबून आहे। त्यामुळे हे जे पेपर जर घरी गेले, समजा विरारसारखी जर घटना होत असेल, खारघरसारखी जर घटना होत असेल, तर त्या विद्यार्थ्यांचं नुकसानसाठी कोण जबाबदार असणार आहे? शिक्षण मंत्री जबाबदार असणार आहे,
मुख्याध्यापक जबाबदार असणार आहे, शिक्षण बोर्ड जबाबदार असणार आहे, की ती शिक्षिका किंवा तो शिक्षक जबाबदार असणार आहे, असा प्रश्न सर्व पालकांच्या मनामध्ये निर्माण होतोय. आता ह्या ज्या दोन गोष्टी घडलेल्या आहेत, या घडलेल्या घटनांवरती पालकांनी आवाज उठवला पाहिजे. कारण मित्रांनो, आपण वर्षभर त्या विद्यार्थ्यांसाठी वेळ देत असतो, खर्च करत असतो, विद्यार्थीसुद्धा मेहनत करत असतो, आणि अशा जर घटना घडल्या आणि अशा अनेक गोष्टी आहेत की त्या उघडकीस येत नाहीत, उघडकीस न येणाऱ्या गोष्टीसुद्धा घडलेल्या असतात, आणि त्यामुळे विद्यार्थ्याचं होणारं नुकसान याला जबाबदार कोण, या सर्व गोष्टींचा विचार आपण केला पाहिजे. या दोन्ही गोष्टींमुळे आपल्याला एक स्पष्टपणे होते की यावर्षी 12वीचा रिझल्ट लेट लागू शकतं. कारण असं तर होणार नाही की काही विद्यार्थ्यांचं किंवा काही कॉलेजचं किंवा काही शिक्षण बोर्डाचं विभागांचं पुणे नागपूर असं जे काही असतील त्यांचा रिझल्ट या तारखेला लागणार, बाकीच्यांचा रिझल्ट या तारखेला लागणार, असं तर होणार नाही. रिझल्ट हा कॉमन महाराष्ट्राचा वन टाईम लागतो. मग अशा परिस्थितीमध्ये ह्या जर गोष्टी घडलेल्या आहेत तर त्याला जबाबदार कोण किंवा रिझल्ट कशा पद्धतीने लागला जाणार यावरती शिक्षण मंत्र्यांनी किंवा शिक्षण बोर्डाने, शिक्षण आयुक्तांनी स्पष्टपणे पालकांना सांगितलं पाहिजे. कारण मित्रांनो, ह्या दोन गोष्टी घडलेल्या आहेत, त्याचा निर्णय कसा लागणार याचा विचार केला तर पेपर एक तर परत घ्यावा लागणार आहे किंवा त्यांना मार्क कशा पद्धतीने दिले जाणार हे स्पष्ट केलं पाहिजे, नाहीतर रिझल्ट 100% लेट लागणार आहे. मित्रांनो, तुमचा जर मुलगा 12वीला जर असेल आणि तुमच्या बाबतीत जर असं घडलं तर तुम्हाला काय वाटतंय हे तुम्ही नक्की कमेंट्समध्ये सांगा. कारण मित्रांनो, आवाज उठवला पाहिजे. कारण पालक म्हणून आपल्या विद्यार्थ्याचं, आपल्या मुलाचं भविष्य हे आपण दुसऱ्याच्या हातामध्ये देतोय, आणि जर दुसऱ्याच्या हातामध्ये आपलं भविष्य दिल्यानंतर जर अशा गोष्टी घडत असतील तर त्या खूप चुकीच्या आहेत. अशा पद्धतीने मित्रांनो, 12वीचा रिझल्ट हा लेट लागणार आहे. का लेट लागणार आहे याचं महत्त्वाचं कारण मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे. महत्त्वाची माहिती असल्या कारणाने 12वीच्या विद्यार्थ्यांपर्यंत, 12वीच्या विद्यार्थ्यांच्या पालकांपर्यंत, शाळेपर्यंत ही व्हिडिओ पोहोचवण्यासाठी सहकार्य करा. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.